रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता ऐका जरा, रात्री 12 वाजता अशी चाहूल लागली महाराज मावळ्यांना. त्या औरंग्याचं सैन्य, त्या औरंग्याला कळालं होतं, अरे संभाजी महाराज संगमेश्वरावर आहेत असं कळालं होतं. येत होते महाराज जवळ. मावळे कवी कलशाच्या जवळ गेले आणि कवी कलशाच्या जवळ गेल्याच्या नंतर कवी कलशाला विचारू लागले, कलशा घात झाला की रे कलशा, घात झाला की रे कलशा, आता इथून हलावं लागतं. काय झालं, काय झालं? अरे औरंग्याचं सैन्य येतंय की आपल्याकड. कवी कलेश उठले. संध्याकाळी रात्रीचे 12-1 वाजले होते. संभाजी महाराज आपल्या झोपडीमध्ये झोपलेले होते. संभाजी महाराजांच्या जवळ गेले, राजांच्या पायाजवळ बसले कवी. कवीने राजाचे पाय चोपण्याकरता सुरू केले. राजाने सांगितलं, का रे कलिशा, अरे तुम्ही पायी पायी चालता, माझ्याकरता पालखी, मी काय पायी पायी चालतो का माझे पाय दुखण्याकरता? कवीने सांगितलं, राज इथून हलावं लागतं, आता इथं थांबण्यात मजा नाही. काय झालं कवी? कवीनं सांगितलं, राज घात झाला. कसं काय घात झाला? आपण तर कुणालाच माहित नव्हतं इथं आलोत म्हणून. कवीनं सांगितलं, राज आता कशामुळे झालं, कशामुळे झालं हे विचारत बसू नका, आता इथून निघायचं बघा. राजाने विचारलं, ए कवी सांग की रे कशामुळे घात झाला? कवीनं सांगितलं, राजा तुम्हाला ऐकायचं? ऐकायचंय राजा तुम्हाला? मग ऐका राज. तुमचा मेहुणा गणोजी शिर्के, सक्का मेहुणा गणोजी शिर्के, त्याने सांगितलं त्या औरंग्याला, नाही रे, नाही रे कवी, अरे तो माझा मेहुणा आहे, कसा वागे? म्हणूनच राज, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो याचा विचार करू नका. खरं सांगू, ज्याला आपण तळ हाताच्या फोडासारखं सांभाळ, ज्याच्यावर आपण प्रेम केलंय, आणि ज्यावेळेस आपल्यावर खरा वेळ येते, ज्यावेळेस खरा आपल्यावर टाइम येतो, आणि त्यावेळेस आपण ज्याचे आपल्यावर ज्याने उपकार केले किंवा आपण ज्याच्यावर उपकार केले, ती माणसं ज्यावेळेस आपल्याला धोका देतात गणेश महाराज, त्यावेळेस माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात महाराज. हो, अरे कधीच न रडणारा माझा राजा आयुष्यामध्ये पहिल्यांदा रडला महाराज. का रडला माहित आहे? स्वतःचे फितूर झाले महाराज म्हणून रडला. कवीनं सांगितलं, आता रडायचं नाही, आता रडायचं नाही, आता निघायचं. कवीला सांगितलं, कवी निघा. पुढे मोकळा घोडा सोडण्यात गेला. मागे कवी निघाले महाराज, आणि त्याच्या पाठीमागे संभाजी महाराज निघाले महाराज. हो, तोपर्यंत औरंग्याची फौज आली होती. आणि त्या औरंग्याची फौज जशी जवळ येत होती तसा भात्यातून बाण काढला, जसा बाण सोडला तसा त्या कवी कलशाच्या छातीमध्ये लागला. कवी कलश धाप खाली पडला, आणि खाली पडल्याच्या नंतर कवी म्हणतोय, राज तुम्ही जा की, राज जा की तुम्ही. पण राजा गेला नाही महाराज तिथून. राजाने खाली उडी मारली, घोड्यावरून खाली उडी मारली. उडी मारल्याच्या नंतर राजे त्याचं मुंडक पायावर घेतलं, आपल्या मांडीवर घेतलं, आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर राजा सांगतात, हे कवी, अरे आजोबा आपल्याला बऱ्याचशा कविता करायच्यात, हे असं मधीच सोडून जाणं मला आवडत नाही. राजा सांगतात त्याला, तो कवी सांगतो, राज अहो आम्ही मेलो तरी चालेल, आमचं काही झालं तरी चालेल, पण तुम्ही मेले नाही पाहिजे. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे की राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कवीने प्राण सोडला. परिणाम असा झाला, औरंग्याचं सैन्य जवळ येत होतं. साकळदंड होता असा, आणि त्या साकळदंडाला अशा करातीसारख्या टोकदार भाले होते महाराज. जसा तो साकळदंड माझ्या शंभू राजाच्या अंगावर टाकला, तसा माझ्या शंभू राजाच्या अंगातून रक्त निघायला लागलं. हत्तीच्या पायाला बांधलं गेलं माझ्या संभाजी महाराज. फरफडत त्या औरंग्याच्या दरबारामध्ये आणल्याच्या नंतर राजा त्याच्याकडे डोळे वटवरून पाहतात. औरंग्याने सांगितलं, हे
इसकी नजर बहुत तेज है रे, इसकी नजर बहुत तेज है. काय करा त्या मोपरी खानाला सांगितलं, याची नजर बंद करून टाका रे. तापत्यात आपले असे भाले तापवले महाराज. जसे तापलेले भाले माझ्या संभाजी राजाच्या डोळ्यासमोर आले. ऐका मायबाप, या राजाने धर्मा करता काय केलं ऐका जरा. त्या डोळ्याला पाहिजे होतं, त्याच डोळ्याला पाहिजे होतं की माझी माय माऊली सुरक्षित राहिली पाहिजे. त्याच डोळ्याला त्याच डोळ्याने आई तुळजा भवानी पाहिली होती. त्याच डोळ्याने आई जिजाऊ मायसाहेबांना पाहिलं होतं, सर्वांना पाहिलं होतं की रे. पण आता ती डोळे हे स्वराज्य पाहण्याकरता राहणार नाहीत ना. जसे भाले समोर आले, जसे भाले समोर आले, तसे भाले संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या गेले. चर दिशी आवाज झाला. संभाजी महाराजांच्या आवाज मुखातून जगदंब 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 असा आवाज बाहेर निघला. परिणाम असा झाला, तरी जगदंब जगदंब सोडण्याकरता तयार नाही. तो औरंग्या सांगायचा, ए शंभू, सोड की रे तुझा धर्म, सोड की रे तुझा धर्म. पण धर्म सोडण्याकरता शंभूराजे तयार नाहीत महाराज. अरे 500 रुपये करता, 1000 रुपये करता आपण मतदान बदलणारे माणसं आहेत महाराज. किती सहन केला असेल माझ्या राजानं. तो राजा सांगत होता त्या औरंग्याला, हे औरंग्या, अरे मराठे कभी थकते नहीं, अरे हे मराठे कभी झुकते नहीं, आणि हे मराठे कभी पैसों से बिकते नहीं. तुला काय करायचं तर कर, मी धर्म सोडण्याकरता तयार नाही. त्या औरंग्याने सांगितले, इसकी जबान बहुत बोलते रे. त्या मुबरीक खानाने तलवार आणली महाराज, तलवार आणली. पण माझा राजा तोंड उघडण्याकरता तयार नाही. अरे जो वाघाचं तोंड उघडत होता त्याचं तोंड उघडणं इतकं सोपं आहे का. कोणीतरी सांगितलं, नाक दाबलं की माणसाचं तोंड उघडल्या जातं, नाक दाबलं की माणसाचं तोंड उघडल्या जातं. 4 माणसं माझ्या शंभू राजाच्या उरावर बसले महाराज. शंभू राजाचं नाक दाबलं महाराज. जसं नाक दाबलं की नाही, तसं माझ्या शंभू राजाने तोंड उघडलं महाराज. जसं तोंड उघडलं तशी म्यानातून बाहेर निघालेली तलवार माझ्या छत्रपती संभाजी महाराजांची जीभ छाटली गेली. आता त्या जिभेने जगदंब जगदंब निघणार नाही ना महाराज. अरे एवढं करून संभाजीराजे इतकं सोपं मारलं नाही महाराज. माता मावल्यानो, जसं तुम्ही बटाटे सोलता की नाही, जसे बटाटे सोलता की नाही, ते बटाट्याचे साल जसे काढता की नाही, तसे माझ्या शंभू राजाच्या अंगाचे सगळे साल काढल्या गेले. अरे कोणी गरम पाणी त्या शंभू राजाच्या अंगावर टाकत होतं, कोणी मीठ चोळत होतं. हे आनंद यातना जर कुणाकरता जर सहन केल्या असतील तर तुमच्या माझ्या करता सहन केल्या. याला म्हणतात धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. अरे त्या शंभू राजाला जर आपण विचारलं आता आम्ही काय करायला पाहिजे, तर महाराज सुद्धा सांगतील